कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी, आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका पाहे पाध्वजीचे चिरगु, राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपतीत परिधा मुद्रांकित. मसी पत्रती केवळे राहू चालवे आपल्या पाळे, तैसा मी एकपतीत परिधा मुद्रांकित. बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपल्या विदा, तैसा मी एकपतीत परितुधा मुद्रांकित. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साष्टांग हे कोरी
संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला मागणी पर प्रकरणातील असा हा अभंग आहे बरं का. आज जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याकडे संताविषयी मागणी करतायत. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत? आचार्यांनी याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्लभ आहेत असं आचार्यांनी वर्णन केलेलं आहे. पहिली दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्यत्व. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे मुमुक्षत्व. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे महापुरुषाची भेट. मनुष्यत्व कसं दुर्लभ आहे हा आजचा माझा विषय नाही. मुमुक्षत्व कसं दुर्लभ आहे हाही आजचा माझा विषय नाहीये. आजचा माझा विषय आहे महापुरुषाची भेट कशी दुर्लभ आहे. आचार्य म्हणतात की महापुरुषाची भेट दुर्लभ आहे. तुम्ही म्हणाल महाराज गावोगाव महाराज आहेत की महाराजाला कमी आहे का? लक्षात. पण संत महापुरुषाची भेट ही दुर्लभ आहे. महापुरुषाची भेट जर सुलभ असती तर तुकोबारायसारख्या महात्म्याला असं म्हणावं लागलं नसतं. बहु अवघड आहे संत बहु अवघड आहे संतांची भेट जर सुलभ असती
तर तुकोबाराला असं म्हणावं लागलं नसतं, बहु अवघड आहे संत भेटी, नाही का? संतांची भेट अवघड आहे एवढ्यावरच तुकोबारा नाही थांबले, तर बहु अवघड हा शब्द घातला. अतिशय कठीण आहे संतांची भेट, अवघड आहे संतांची भेट होणं. आता परत तुम्ही मला प्रश्न विचाराल, महाराज किती कठीण आहे तेही सांगतो तुम्हाला, किती कठीण आहे तेही सांगतो, नाही का? चंद्रामृत सुखे सेवेल, रवी असता जाता धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी दुर्लभ न होईल का? त्या साधूची भेटी शक्य नाहीये. आता ही काय भानगड आहे? चंद्रामृत सुखे सेवेल, चंद्रामध्ये अमृत आहे, अमृत. हिमालयामध्ये योगी पुरुष पोट पाठीला लागलंय, अखंड तपश्चर्या करतायत, तर त्यांना सुद्धा ते प्राप्त होत नाहीये, शक्य नाहीये ते चंद्रामृत प्राप्त होणं. पण मिळेल, तेही प्राप्त होईल, नाही का? रवी असता जाता धरवेल, सूर्य जर समजा मावळायला लागला, सूर्य मावळायला लागला आणि तुम्हाला जर असं वाटलं की अंधारात जाणं अवघड आहे, सूर्य तर मावळायला लागलाय, धरावं त्याला, आलं लक्षात? तिथं आहे तिथंच ठेव थोडा वेळ, गावाकडे जाईपर्यंत, असं जर म्हणलं तर ते शक्य आहे का? शक्य नाही. पण ते सुद्धा शक्य होईल. बाह्या हेळा सागर तरवेल, तुमच्या स्वतःच्या बाहूने समुद्र तरून जाणं शक्य नाहीये, शक्य नाहीये, पण ते सुद्धा घडेल. परी त्या साधूची भेटी न होईल का? परंतु त्या साधूची भेट होणार नाही. आता हे त्या साधूची, त्या जो शब्द घातलाय ना, तो त्या शब्दच फार महत्वाचा आहे, तो त्या शब्द महत्वाचा आहे. आणि जिथं तिथं तुम्ही बघा, संतांनी लक्षात, जिथं तिथे एक वर्म ठेवून दिलेलं आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. त्या साधूची, हो का नाही? त्या साधूची भेटी न होईल का? ह्या साधूची रोजच आहे, त्या साधूची भेटी न होईल का? त्या असं म्हटलेलं आहे. मी माऊलीची अजून एक ओवी सांगतो तुम्हाला. ते ज्ञान पैगाबरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्थिती. या लक्षात, या संताला, कोण पुण्य यांचा होईन सेवक, यांचा. म्हणजे हे जे वर्म आहेत ना, हे वर्म कळलं पाहिजे. म्हणजे साधूची भेट दुर्लभ आहे, नाही का? साधूची भेट दुर्लभ आहे असं आचार्य सांगतात. आता मी तुम्हाला सांगू, आचार्याच्या भूमिकेतून आचार्य म्हणतात की साधूची भेट दुर्लभ आहे. बरं, आचार्य म्हणजे काही सामान्य आहेत का? शंकराचार्य म्हणजे काही सामान्य आहेत का? जगद्गुरु शंकराचार्य स्वतः जगद्गुरु आहेत, तरी म्हणतात की साधूची भेट दुर्लभ आहे. स्वतः जगद्गुरु आहेत. तीनच जगद्गुरु झाले आतापर्यंत, तीनच जगद्गुरु. पहिले जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा, कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य, आणि तिसरे जगद्गुरु आमचे तुकोबार आहे. आम्ही जगद्गुरु सप्ताह म्हणलं की पिशवी घेऊन निघाला. जगद्गुरु आचार्य स्वतः जगद्गुरु असताना ते म्हणतायत की साधूची भेट दुर्लभ आहे. मी सांगू तुम्हाला, आचार्याच्या भूमिकेतून जर बघितलं तर साधूची भेट दुर्लभ आहे. तुमच्या आमच्या भूमिकेतून जर बघितलं तर त्याच्या अगोदर तीन गोष्टी दुर्लभ आहेत. आचार्याच्या भूमिकेवरून जर बघितलं तर साधूची भेट दुर्लभ आहे. आपण आचार्याच्या भूमिकेवरून नाहीये, वर्तमान स्थिती आणि आपल्या स्वतःच्या भूमिकेतून जर बघितलं तर त्या साधूच्या भेटीच्या अगोदर सुद्धा आपल्यासाठी तीन गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या कोणत्या तीन गोष्टी मी सांगतो तुम्हाला. मुळामध्ये साधू आहेत वाटणं हे दुर्लभ आहे. जगामध्ये साधू आहेत हे वाटणंच मुळामध्ये दुर्लभ आहे. तुम्हाला सांगतो बघा, दुर्लभ आहे. कारण सगळ्याला वाटत नाही की जगामध्ये कुठं देव आहे, कुठं संत आहे. काही काही महाराज, काही काही असे आहेत, अभिमानानं म्हणतायत आमच्या गावात एवढा सप्ताह होतोय, एवढे महाराज येते, मी म्हणा अजून कुण्या महाराजाच्या पाया पडलो नाही. वाटतच नाही. म्हणजे त्याला साधू आहेत हे वाटतच नाही मुळामध्ये. म्हणजे मुळामध्ये साधू आहेत हे वाटणं दुर्लभ आहे आपल्या भूमिकेतून जर बघितलं. नंबर एक. आणि समजा साधू आहेत असं जरी वाटलं तर त्या साधूंची भेट व्हावी असं वाटणं दुर्लभ आहे.
नंबर 2. आणि साधू आहेत हेही वाटलं, साधूंची भेट व्हावी हेही वाटलं, तर साधूच्या भेटीची तळमळ लागणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. म्हणजे अगोदर साधू आहेत हे वाटावं लागतं, साधूच्या भेटीची आवड निर्माण व्हावी लागते, आणि साधूच्या भेटीची तळमळ निर्माण व्हावी लागते, तर मग पुढे महापुरुषाची भेट दुर्लभ. मी तुम्हाला सांगू, मुळामध्ये साधू आहेत वाटणं याच्यासाठी पुण्य लागतं. साधूची भेट व्हावी असं वाटणं याच्यासाठी महापुण्य लागतं. साधूच्या भेटीची तळमळ लागणं याच्यासाठी महत्पुण्य लागतं. आणि साधूची भेट होणं याच्यासाठी पुण्य फळावं लागतं. पुण्य फळले बहुता, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, आणि संत चरण पावलो. नुसतं पुण्य सुद्धा कामाचं नाहीये, पुण्य फळलं पाहिजे. आणि ते जर पुण्य फळलं, आता पुन्हा त्या पुण्य फळण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा पाहिजे. मग पुण्य जर फळलं तर साधूची भेट होते. साधूची भेट झाल्यानंतर सुद्धा पुन्हा साधू कळणं कठीण आहे. भेट आली पण माऊली कळले का? बोला, माऊली कळले नाहीये, नाही का? देहूतल्या लोकांना तुकोबारांची भेट झाली नाही का? मंबाजीची रोजच भेट होती, पण मंबाजीला तुकोबाराय कळले का? कळले नाही. आलं लक्षात? नाथरायांची त्या यवनाची भेट रोज होत होती ना. गोदावरीला स्नानाला गेल्यानंतर नाथरायांची त्या यवनाची रोज भेट होत होती, पण त्या यवनाला नाथराय कळले का? आणि जर कळले असते तर तो थुंकला असता का? थुंकला नाही. म्हणजे भेट जरी झाली तरी संत कळणं कठीण आहे, नाही का? नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात, महत् संगस्तु दुर्लभो आगम्य अमोघश्य, नाही का? महात्म्याचा संग दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे, आणि आगम्य आहे, कळण्याला कठीण आहे. आणि जर प्राप्त झाला तर अमोघश्य, न सरणारा आहे, नाही का? एवढा आहे. पण हा महात्म्याचा संग दुर्लभ आहे, कळण्याला कठीण आहे. कळत नाही. स्वतः जोपर्यंत तुझी कृपा झाली नाही तोपर्यंत आम्हाला संत कळले नाहीये. कळले नाहीत म्हणते, नाही का? तैसी व्यासादिकांची बोलणी, ती मजपाशी छिद्रत्नाची खाणी, परी उपेक्षिल्या जात होत्या तरणी, तुझवी न कृष्णा. व्यास रोजच बोलायचे आमच्या सोबत, नाही का? आता व्यासाचं बोलणं म्हणजे आपल्यासारखं आहे का? किती जण सोयाबीन,
घातलो का नाही असं घडतंय. त्या मधुपाशी छिद्रत्नाची खाणी नाही का, ज्ञान रूपी रत्नाच्या खाणी होत्या त्या, पण उपेक्षिल्या जात होत्या तर तुझवीन कृष्णा. जोपर्यंत देवा तुझी कृपा झाली नाही तोपर्यंत आम्हाला व्यास सुद्धा कळले नाहीये. भगवंताच्या कृपेशिवाय संत कळत नाहीये. म्हणून संतांच्या संगतीची तुकोबाराने मागणी भगवंताकडे केली अभंगाच्या पहिल्या चरणात. संतांची भेट जरी झाली तर संत कळणं कठीण आहे. का कळणं कठीण आहे? जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत कळणं संत कठीण आहे. म्हणून महत् संगस्तु दुर्लभो आगम्य अमोघश्च असं नारद महर्षी. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.